इथं मी बडीशेप घेतलेली आहे 100 ग्रॅम एक पाकिट आणि धना डाळ घेतले 100 ग्रॅम एक पाकिट, असे दोघं पाकिट मी मिक्स करून घेतलेले. याला काही भाजायचं नाही आहे. त्यानंतर मी तर जवस घेतलेले आहे 100 ग्रॅम, तिला नमक आणि थोडंसं पाणी लावून ठेवून घेऊ. 100 ग्रॅम ओवा घेतला आहे, एकाच माप ठेवलेलं आहे मी 100 ग्रॅम. तीळ घेतले मी 200 ग्रॅम, तीळ जास्त टाकणार आहे मी. तर हे काळं नमक घेतलेलं आहे. आता वाटीमध्ये पाणी करून घेऊ त्याचं. तर मी हे काळं नमक घेते 2 चम्मच आणि 1/2 टेबलस्पून. त्यानंतर त्याच चम्मचने मी साधं नमक घेणार आहे. मी तर वापरते सेंधा नमक, ते चम्मच टाकणार आहे. त्याला एकदम मिक्स करून घेऊ. त्यानंतर मी त्याच्यामध्ये घेणार आहे त्याच चम्मचने अर्धी चम्मच हळदी पावडर. आता याला मिक्स करून त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेऊ आपण, अगदी व्यवस्थित एकजीव होतो तोपर्यंत. हे बघा अगदी छान मस्त मिक्स करून झालेलं आहे. आता मी तो ओवा घेतलेला आहे. ओवावर असं थोडं लावून याला असं लावून 10 ते 15 मिनटं अशी वाढत ठेवायची फॅनच्या हवेमध्ये. असं तीळला जवसला असंच ते आपण नमक आणि हळद काळं नमकचं पावडर पाणी केलेलं आहे ना, असं एक एक करून सगळ्या गोष्टींना लावून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं फॅनच्या हवेत ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून आणि मिक्स करून दिलेलं आहे. हे म्हणजे पाव किलो घेतलेलं आहे ना, म्हणजे 100 ग्रॅम. हे बराबर 1 किलोच्या वर जमलेलं आहे. म्हणजे 2-3 महिने बघायची गरज नाही. तर चला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.